मित्रांनो, कालचा व्हायरल झालेला व्हिडिओ जो शिव्यांचा आहे, शिव्या एका पर्यटकाला शिकवलेला तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. पण महाराष्ट्रात शिव्या, महाराष्ट्रातच नव्हे तर देशात शिव्या या काय नवीन आहेत का? तर नाही. अगदी चाळीपासून ते बंगल्यापर्यंत, ते गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आपल्या देशात शिव्या या दिल्या जातात. फक्त त्या ऑफ कॅमेरे दिल्या जातात. तो युट्यूबर न्यूझीलंड मधून आला होता. युट्यूबर आल्यानंतर त्याने जो काही संपूर्ण सिंहगड त्याला फिरावासा वाटला, आपल्या महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही गड आहे सिंहगड त्याला फिरावासा वाटला, त्यामधून तो आपल्या सिंहगडाचं संपूर्ण त्यांच्या देशात असो किंवा त्यांच्या संपूर्ण जगाला त्याचं दर्शन झालं असतं आणि त्याच्या नजरेनं त्यानं सिंहगड किंवा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम त्यानं सांगितला असता. सिंहगड चढताना तो ब्लॉगिंग सुरू होतो त्यावेळेला सिंहगड उतरून एक टोळकं येत होतं मुलांचं. तर ते टोळकं आल्यानंतर त्या मुलांनी त्यांना पहिल्यांदा, आपण न्यूज मध्ये हे दाखवलं नाही तर पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की त्यांनी आणि जय श्रीराम अशी सुद्धा घोषणा दिली आहे. जय श्रीराम. ओके. जय श्रीराम. जय श्रीराम. आणि त्यानंतर त्यांनी त्याला शिवी शिकवले. शिवाजी महाराज की जय तर तुम्ही म्हणताय, जय श्रीरामाचे नारे तर तुम्ही घेताय, पण संस्कार तसे आहेत का किंवा आपण त्या विचारानं वागतोय का? छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करण्यापुरतच आपण शिवभक्त आहोत आणि त्यानंतर त्यांचे विचार आत्मसात आपण खरंच केलेत का? ही विचार करण्याची गोष्ट ही व्हिडिओ बघितल्यानंतर वाटते. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्या मुलाला माहिती जरी नसला आपण समजून जाऊ. महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती आहे, पण त्याला तोडा तोकडा तरी माहिती असतो, पण तितकाच इतिहास त्यांना शिकवणं गरजेचं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांची एखादी घोषणा तरी त्यांना शिकवली असती तरी सुद्धा चांगलं झालं असतं. जय श्रीराम त्यांनी नारा दिला तो त्याला शिकवला असता तरी चांगलं झालं असतं. सिंहगड कशामुळे सिंहगड आहे, सिंहगड नाव कशामुळे पडलं हे आताच्या इथल्या पिढीला सर्वांना माहित आहे. तानाजी चित्रपट आपण आलाय, इतिहास नसला वाचला तरी सुद्धा त्याच्यावरती चित्रपट आलाय, तो सुद्धा सांगू शकला असता. पण नाही, त्या मुलाला देव वाटली किंवा त्या मुलाला त्याला शिकवू वाटली ती म्हणजे इथली शिव्या, आणि ती इतकी अश्लील की आईवरची आणि बहिणीवरची ज्या गहाण शिव्या असतात ती शिवी त्याला, त्या पर्यटकाला, त्या बाहेरच्या देशातल्या पर्यटकाला त्याला शिकवू वाटली. विचार करण्यासारखी हीच गोष्ट आहे की तो मुलगा ज्या वेळेला त्याला शिवी देत होता त्यावेळेला तिथं 2 ते 3 मुलं होती. त्या मुलांनी सुद्धा त्याला प्रोत्साहन दिलं शिवी शिकवण्यासाठी आणि ती मुलं सुद्धा त्यामध्ये सहभागी होती. यांना बांबूच्या फटक्याने सिंहगड वर चढूपर्यंत आणि उतरूपर्यंत परत हाणलं पाहिजे. का ते सांगतो, कारण ते जे मुलं बोलत होती त्यावेळेला त्यांच्या साईडला 2 मुली सुद्धा होत्या. त्या मुली सुद्धा ती शिवी शिकवताना हसत होत्या. त्या मुली सुद्धा काही म्हटल्या नाहीत की, पण या मुलांना सुद्धा जरा सुद्धा लाज वाटली नाही किंवा जरा सुद्धा त्यांच्या मनात आलं नाही की आपल्यासोबत एक स्त्री आहे का, आपल्यासोबत एक आपल्या वयाची मुलगी आहे आणि तिच्यासोबत असताना आपण आईवडील इतकी घाण अश्लील शिवी आपण त्याला शिकवतोय. आणि हे शिकवत असताना त्या मुली सुद्धा हसतायत, हे सुद्धा हसतायत. आणि हे प्रकरण इथं थांबलं नाही. तो व्हिडिओ जर पूर्ण बघितला तर आपल्याला लक्षात येतोय तो पर्यटक ते शिकून पुढे जातोय. त्या पुढे एका मुलाला ती गोष्ट बोलतोय, त्या मुलाला गोष्ट बोलली, ती शिवी त्यानं त्या मुलाला दिली. त्यानंतर त्या मुलाच्या लक्षात आलं की बाबा ही शिवी देतोय. त्या मुलानं सांगायला पाहिजे होतं ही शिवी आहे, ही देऊ नको. त्या तरी मुलांना सांगणं मला वाटत होतं की ते अपेक्षित होतं, पण त्याही मुलांना सांगितलं नाही. त्या मुलानं परत त्यांच्याकडे हात करून त्याला परत दुसरी नवीन शिवी शिकवली. नंतर अजून एक तसलंच हुल्लडबाजी करणारा अजून एक टोळकं तिथं आलं तोपर्यंत, आणि त्या टोळक्यानं सुद्धा त्यांना तिथं इंस्टाग्रामचे काही डायलॉग आणि शिव्याच शिकवल्या. ती गड फिरायसाठी यासाठी येतात का? यांच्या मनात काय आहे नेमकं? यांनी आता माफी मागितली म्हणून आपण मोठ्या मनानं माफ करू, हे सर्व चालेल, माफी मागणं वगैरे चालतं. पण खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मुलांच्या मनापर्यंत रुजलेला आहे का, हा प्रश्न आजही तसाच उपस्थित राहतो. मित्रांनो, या संपूर्ण गोष्टीवरती एकच वाटतंय की ही मुलं ज्या वेळेला गडावरती जातात, आपण भरपूर गड असे बघितले किंवा भरपूर गड म्हणण्यापेक्षा भरपूर अशी सरकारी प्रशासकीय इमारती सुद्धा बघितल्या किंवा पर्यटन स्थळ सुद्धा आपण बघितले आहेत की तिथं गेल्यानंतर प्रत्येक भिंतीवरती लैला मजनूची नावं टाकवती, असं एखादं बदाम काढलं जातं त्याच्यावरती नावं टाकली जातात, जसं काही आपल्या बापाची जहागीर आहे, आपल्या प्रेमाचंही काही जसं काही प्रतीक आहे असं टाकलं जातं. कित्येक गडावरती तरी बघितलंय की तिथल्या भिंती ह्या पान मसाला खाऊन रंगवलेल्या दिसतात आपल्याला. तिथं किती वेळा गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते की तिथं झालेला कचरा आपण पाहिलाय. कचरा लोक करतायत, इतकं करतायत, तर ही कोण करते? तर ही अशीच टवाळखोर मंडळी ज्यांना त्या किल्ल्याबद्दलचं, त्यांना त्या इतिहासाबद्दलचं काही गांभीर्य नाही, तीच लोक असं करतात आणि तीच लोक त्याच लोकांना असं हे शिकवू वाटतं. यामध्ये दुसरी गोष्ट हीच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी हे संपूर्ण स्वराज्य उभं केलं आणि आपल्या मागं हा वारसा, जे काही किल्ले राहिले, या किल्ल्यावरती काही पर्यटक, आपण तर त्याची नासधूस करतोय, पण बाहेर देशातले काही मंडळी तिथं बघायला येतात. त्यावेळेला त्यांना चांगलं सांगणं हे सुद्धा आपलं कर्तव्य, पण ते सुद्धा आताची तरुण पिढी चांगलं करत नाही. हा संपूर्ण प्रकार बघितल्यानंतर वाटतंय की त्या ब्लॉग मध्ये किंवा त्या संपूर्ण त्याच्या व्हिडिओमध्ये आपल्या देशाचं किंवा आपल्या महाराष्ट्राचं वैभव जाण्यापेक्षा बाहेरच्या देशात आपलं काय गेलं, आपल्या गेल्या त्या म्हणजे शिव्या. त्यामुळे त्या मुलाला फक्त माफी जरी मागितली असेल तरी वाटतं की त्याला कानफाट सुजूपर्यंत त्याला
हाणायला पाहिजे होता. खरं संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये सांगायचं तात्पर्य इतकंच होतं की शिव्या या कोणी आई वडील शिकवत नाही, शिव्या ह्या समाजातूनच येत असतात आणि समाजाचा भाग सुद्धा ते आई वडीलच असतात आणि आपण सर्वजणच आहोत. तर मित्रांनो, शिवीशिवाय आज जर बघायला तर शिवीशिवाय कॉमेडी नाही, शिवीशिवाय इंस्टाग्राम नाही, शिवीशिवाय कमेंट नाही, शिवीशिवाय कोणताही व्हिडिओ नाही किंवा बाजारात गेलं तर शिवीशिवाय बाजार सुद्धा नाही. असं या शिवीचं स्वरूप आता आपल्या बोलीभाषेमध्ये झालेलं आहे. तर ते कोण शिकवलं, कुठून आली, काय आली, याचा अभ्यास तुम्ही आणि आम्ही हे संपूर्ण सर्वांनी करणं गरजेचं आहे. शिव्या भांडणं झाल्यानंतर पहिल्यांदा रागात येत होत्या, पण आता या शिव्या आपल्या बोलीभाषा बनल्या. याबद्दल तुम्हाला खरंच काय वाटते? आणि खरंच हे ज्या मुलांनी केलं ते चुकीचंच आहे, पण हे जे करताना किंवा त्यांना सावरताना जी काही माणसं शिव्या देऊन सांगत आहेत, हे सुद्धा कितपत योग्य आहे? मी तरुण पिढी का म्हणतोय, कारण वयस्कर लोक सुद्धा त्या ब्लॉग मध्ये आहेत. मी पूर्ण त्याचा ब्लॉग बघितला, 1 तासाचा ब्लॉग आहे. तर त्यामध्ये एक वयस्कर आजी सुद्धा त्या पर्यटकाला भेटलेली आहे. ती आजी त्याला सरबत तिथं बनवून देत आहे, लिंबू सरबत बनवून देत आहे. त्या आजीला इंग्लिश भाषा येत नाही, इंग्रजी भाषा येत नाही, त्या गडावरतीच आहे, इंग्रजी भाषेचा काही सुद्धा गंध नाही. तरी सुद्धा त्या गडाचं महत्व, त्या सरबताचं महत्व, आपल्या कल्चरचं महत्व ती मराठी भाषेतून किती चांगल्या पद्धतीनं त्या पर्यटकाला, त्या युट्यूबरला सांगत होती. हे पाहिल्यानंतर त्यावेळेला वाटते की खरंच आताची तरुणाई भरकटलेली. आणि ज्या वेळेला जी पिढी जुनी पिढी होती ती म्हणत होती ना, अतिथी देवो भव, ती त्यांनी जोपासले, पण आपण जोपासण्यापासून कुठेतरी लांब चाललो. या दोन्हीतला फरक तुम्हाला काय वाटतो हे कमेंट करून नक्कीच सांगा. सोबतच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.